आता जर घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा भाजीला असूनही फक्त 10 मिनिटात तयार होणारं काहीतरी झणझणीत खायचं असेल ना, तर मग हा मिरचीचा ठेचा बनवायचा. अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो. 8 दिवस आहे असा छान टिकतो. अगदी प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करायचा. नक्कीच 1 ऐवजी 2 भाकरी खाल आणि पोट भरलं ना, तरी मन नाही भरणार. सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा. इथे मी बिडाचा पॅन वापरतीये. पॅन आणि खलबत्त्याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक किंवा पी टाइप करा. आता यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालायच्या, हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, पाववाटी शेंगदाणे घालायचे. लसूण खरड्यामध्ये थोडासा जास्तच वापरायचा. त्यानंतर आता हे सर्व साहित्य लसूण आणि मिरच्या छान भाजेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर मूठभर कोथिंबीर घालायची, ती सुद्धा या सर्व साहित्यासोबत परतून घ्यायची. सर्व साहित्य अगदी छान खमंग खरपूस भाजले गेले. आता एखाद्या डिशमध्ये काढायचं, थंड करून घ्यायचं. त्यानंतर खलबत्त्यामध्ये काढायचं, वरून चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व साहित्य जाडसर असं ठेचून घ्यायचं. आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत, चमचमीत असा ठेचा बनून तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा जर भाजीला काही नसेल किंवा तोंडी लावण्यासाठी रोजच्या रोज जेवणामध्ये काहीतरी लागत असेल ना, तर एकदा हा ठेचा नक्की बनवून पहा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि फॉलो नक्की करा.